हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नरेंद्र मोदींची आज मुंबईत जाहीर सभा। माहितीच्या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार। मोदींच्या सभेचा टीजर जारी। इंडिया आघाडीची मुंबईच्या बीकेसीमध्ये आज सभा। अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। आदित्य ठाकरेंकडून सभास्थळाची पाहणी। विधानसभा निवडणुकीतही बारामती पवार विरुद्ध पवार अशी लढाई लढण्याची शक्यता। युगेंद्र पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू। दर मंगळवारी युगेंद्र पवार लोकांच्या तक्रारी सोडवणार। सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री हा अमित शहांचा फॉर्म्युला नाकारूनच 2.5 वर्षांचा शब्द। सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होईल हेच मानून सभांमध्ये काही बोललो नाही। TV9च्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट भाष्य। मोदींनी माझ्या आजारपणात किती कॉल केले हे माहिती नाही, पण प्रेम होतं तर काळी कारस्थानं करून सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। माझ्या कामामुळे मुस्लिम माझ्या सोबत। थापा जिहाद आणि जुमला जिहाद करत नाही। बोट जिहादच्या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर अर्धी भाजप फुटणार। भाजप सोबत गेलेले उंदीर पुन्हा परततील। उद्धव ठाकरेंचा TV9च्या मुलाखतीतून मोठा दावा। मिंदे भाजपची कटपुतली, त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, मी मोदींवर बोलणार। TV9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। बेकायदेशीर होर्डिंगला उद्धव ठाकरेंच्या सरकारकडून परवानग्या। घाटकोपरमधील दुर्घटना म्हणजे ठाकरे सरकारच्या आशीर्वादानं झालेला खून। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक। भावेश भिंडे दुर्घटना घडल्यापासून फरार झाला होता। शिरूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद। अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू। संजय काकांनी दिलदार शत्रूसोबत मिळून चंद्रहार पाटलांचा बळी दिला। पराभवाच्या भीतीने संजय काका पाटील वैफल्यग्रस्त। जयंत पाटलांवर टीका करताना विशाल पाटलांचा आरोप। ठाणे पोलिसांकडून शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना जमावबंदी कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस मागे घ्या अन्यथा बंद करू। जितेंद्र आव्हाडांचा इशारा। कोणत्याही नवीन जाहिरात फलकांना तुर्तास परवानगी नाही। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे स्पष्ट आदेश। मराठवाड्यात 961 गावं आणि 345 वाड्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट। 1758 टँकरनं पाणी पुरवठा। अंधेरी पूर्वमध्ये 22 मे रोजी 16 तास पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारासाठी 15 दिवसांचा ब्लॉक। आज रात्रीपासून 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत 6 तासांचा ब्लॉक असणार। सोलापूरच्या माड्यात अवकाळी पावसाची हजेरी। बुलढाणा जिल्ह्यातही 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पावसामुळे शेतीच्या मशागतीला गती येणार। सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची निवड। हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। सामना रद्द झाल्याने हैदराबादची प्लेऑफमध्ये एंट्री, तर 4थ्या स्थानासाठी आज चेन्नई बंगळुरू भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।